हॅलो स्टुडंट्स, आता आपण मागचं जे डेरिवेशन पाहिलं एक्सप्रेशन, तसंच तेच एक्सप्रेशन तोच फॉर्म्युला, फक्त मेथड वेगळी, मेथड सेकंड. आणि या मेथडचं नाव आहे फोर्स मेथड. मागची मेथड कोणती होती? प्रेशर डिफरन्स मेथड. लक्षात ठेवा, हे एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन फॉर rise or fall of a liquid level inside the capillary tube using force method. मागची कोणती होती? प्रेशर डिफरन्स मेथड. एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉल. मी बोललो होतो की दोन भाग आहेत. पहिला भाग आपला पहिला पार्ट तो होता आणि आता हा सेकंड पार्ट आहे, मेथड सेकंड. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे, फक्त दोन पद्धतीने तो डिराईव्ह केलेला आहे. आता क्वेश्चन कसा असेल? ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द राइज और फॉल ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब युजिंग फोर्स मेथड. आणि मागच्या वेळेला युजिंग प्रेशर डिफरन्स मेथड, एवढं वर्डिंग चेंज होतं. आणि एक्सप्रेशन लक्षात ठेवा. आता या ठिकाणी एक वेसल आहे, या वेसलमध्ये पाणी आहे. कन्सिडर अ वेसल विच इज filled up to 2/3 of its capacity with water. वॉटरने 2/3 इतकं भरलेलं आहे. Now dip a capillary. Here this one is the capillary whose radius is r. या कॅपिलरीची, सर्क्युलर कॅपिलरीची रेडियस, सिलेंड्रिकल कॅपिलरीची रेडियस r आहे. स्मॉल r is the radius of the capillary. आता बघा, when you dip this capillary, some water in the from the vessel rises up to the height h. Here the question arises that this height from which point it is measured. ही हाईट कुठून पकडायची, कुठून मोजायची? आता जेव्हा तुम्ही ब्युरेट पिपेट रिडिंग, पिपेट आउट किंवा ब्युरेट रिडिंग घेतात आणि एखादं फेनॉल वगैरे असं काही लिक्विड असेल, त्याच्या मिनिस्कस कॉन्केव असेल, तर तुम्ही इथून मोजायची का इथून मोजायची, हा तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो. तर आता इथं आपण जर इथून मोजली तर एवढं थोडंसं लिक्विड त्या ट्रँगल्समध्ये, ट्रँग्युलर असा पार्ट असेल त्याच्यामध्ये ते अडकलेलं राहील. त्याचा हिशेब आपण या फॉर्म्युल्यामध्ये करणार नाही, म्हणून इग्नोर करायचं. इग्नोरिंग कॉन्केव्ह मेनिस्कस. लक्षात ठेवा. या तर हाईट ही जनरली ॲव्हरेज किंवा ह्या लेवलपासून हाईट कन्सिडर करायची आहे. बरं, आता सपोज द वॉटर फ्रॉम द वेसल रायझेस इन द कॅपिलरी अप टू द हाईट h. h is the height, r is the radius of the capillary. Now this liquid when rises, it remains there in equilibrium position. It remains there, it gets stabilized, it becomes steady. ते स्थिर होतं आणि ते तसंच राहतं, स्थिर राहतं. मग आता जेव्हा ते स्टेबल कंडिशनला असेल तर त्यावेळेला ह्या पॉइंटला हे लिक्विडचे इथले मॉलिक्युल्सला इकडे वरती, इकडच्या पॉइंट्सला इकडे वरती कोणीतरी खिचून ठेवलेलं आहे. तर आता सपोज आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार? ही टेंजंट ड्रॉ करणार. टेंजंट ड्रॉ केली तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल आणि त्याच्या ऑपोजिट अँगल पण इक्वलच असेल, तो सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच असेल. म्हणजे दिस थेटा इज दिस थेटा आर इक्वल. हे दोघं थेटा काय असतील? हे अथवा हे सेम असतील. ऑपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. तर विरुद्ध कोन त्याला म्हणतात. हुबट विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल इन मेजर. बर, ही टेंजंट ड्रॉ केली, इकडे पण इकडे पण. इकडची सिच्युएशन लक्षात घ्या किंवा इकडची घ्या, दोघंही सेम आहेत. बरं, आता हा टेंजंट जी आहे, तर एक फोर्स ह्या लिक्विडला इकडे ओढतो, Ft या डायरेक्शनला. दिस इज द टँजेन्शियल फोर्स.
आणि हा एफ टी खरा मेन फोर्स आहे की ज्याच्यामुळे हे लिक्विड असं वरती ओढलं गेलेलं आहे एफ टी. आणि हे लिक्विड सुद्धा वरती ओढायला रिस्पॉन्सिबल कारणीभूत असणारा फोर्स म्हणजे एफ टी, टेंजेन्शियल फोर्स. आता एफ टीचे दोन कंपोनेंट पडतात. एफ टी कॉस थिटा हा व्हर्टिकल आणि एफ टी साइन थिटा. आता काही जणांच्या लक्षात एफ टीचे दोन कंपोनेंट एफ टी साइन थिटा आणि एफ टी कॉस थिटा, त्यांच्यात कन्फ्युजन असं होतं, कधी इथं कॉस थिटा घेऊन घेतात, कधी साइन इथं घेतात, इंटरचेंज. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं. तर त्याच्यासाठी आपलं 11वीला झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये, पण तरी मी तुम्हाला सांगतो. आता समजा हा असा एक ट्रायंगल आहे, हा अँगल थिटा आहे, हाच ट्रायंगल कन्सिडर करूया. तर हा वेक्टर एफ टी आहे आणि हा वेक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. आता बघा, हा एक वेक्टर माहिती आहे आपल्याला, पण हा माहित नाही. मग काय करायचं, जो माहित नाही तो या ट्रायंगलचा साइड कसा आहे, ऍडजस्टंट आहे का अपोजिट आहे, लगतची बाजू आहे का समोरील बाजू आहे. जर लगतची असेल तर काय वापरतात, लगतची कुठे येतं, ऍडजस्टंट कुठे येतं, कॉस मध्ये. मी या थिटाचा कॉस रेशो लिहा. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू काय येणार, लगतची बाजू. समजा ही माहिती नाही आणि आपल्याला हीच काढायची, याला काय म्हणायचं, ज्याचे. बघा हा, मागे भरपूर फिगर झाल्या, परंतु मला इथं एक डाऊट आला की बरेच जण इथं कन्फ्युजन करण्याची शक्यता आहे. मी तेव्हा पण समजावलेलं आहे 11वीला आणि पहिल्या चॅप्टरमध्ये पण, पहिल्या 1-2 टॉपिकमध्ये पण. काही जणांना लक्षात आलं असेल किंवा नसेल, परत एकदा रिवाइज करतोय, लक्षात ठेवा. हा नोन वेक्टर आहे, एफ टी नोन आहे. समजा हा एफ टी, पण हा माहित नाही हा किती आहे. समजा एक्स आहे, हा किती आहे, एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग कशी काढणार, तर आता बघा, कॉस रेशो द्यायचा. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथं 90 डिग्री. कॉस रेशो कसा लिहिणार, लगतची बाजू भागिले कर्ण. कर्ण म्हणजे हायपोटेनस, लगतची म्हणजे ऍडजस्टंट. एक्स अपॉन हा हायपोटेनस आहे. हायपोटेनसला आपण किती मानलंय, एफ टी मानलंय. मग आपल्याला एक्स पाहिजे ना, ही साईडची व्हॅल्यू पाहिजे ना. तर एक्स इज इक्वल टू काय येणार, एक्स इज इक्वल टू हा एफ टी इकडे मल्टिप्लाय करा, एफ टी कॉस ऑफ थिटा. मग याला म्हणायचं काय, म्हणायचं एफ टी कॉस ऑफ थिटा. आलं लक्षात. हा अँगल थिटा महत्वाचा आहे. हा जर तुम्ही इथं न घेता इथं घेतला तर प्रॉब्लेम येईल. म्हणून लक्षात ठेवायचे, एक बरोबर गेलं तर दुसरा ऑटोमॅटिक बरोबर येणार. आता तुम्हाला ही साइड फाइंड करायची, ही साइनच का बरे, समजलं. हा एफ टी माहिती आहे आपल्याला, हा माहित नव्हता, तो फाइंड केला. कसा, एफ टी कॉस थिटा असा. या थिटाच्या कॉस रेशो फाइंड आउट करून एक्स. आता समजा आपल्याला ही साइड माहित नाही, ती येणार आहे एफ टी साइन थिटा. ओके, पण माहित नाही, समजा वाय असेल, काय असेल, वाय. मग आता बघा, याला कंप्लीट करा, कंप्लीट द पॅरलेलोग्राम. बरं, हा अँगल किती असेल, याच्या अल्टरनेट अँगल आहे, व्युत्क्रम कोन मराठीत अल्टरनेट अँगल. हा सुद्धा किती असेल, थिटा. मग ही साइड फाइंड करायची आपल्याला वाय, बरोबर. तर वाय फाइंड करायची, पण वाय ही या थिटा अँगलची कशी आहे, समोरील आहे, अपोजिट आहे. मग समोरील अपोजिट हे कोणत्या रेशो मध्ये येतं, साइन मध्ये येतं. मग साइन रेशो कसा लिहितात, साइन गुणोत्तर समोरील बाजू भागिले कर्ण. कर्ण म्हणजे हायपोटेनस. आता इथं 90 डिग्री घ्यायची आहे, या थिटाची समोरील बाजू वाय अपॉन कर्ण म्हणजे एफ टी. आणि आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून हा एफ टी काय करायची, इकडे मल्टिप्लाय करायचं. वाय इज इक्वल टू एफ टी साइन ऑफ थिटा, बरोबर.
मग ही साईड काय येईल, एफ टी साइन ऑफ थिटा. समजलं. एफ टीचे दोन कॉम्पोनंट, एक एफ टी कॉस थिटा व्हर्टिकल आणि हे एक्स वाय नाही लिहायचे, एक्स वाय तुम्हाला समजण्यासाठी वापरले मी ते. वाय म्हणजे जी रिक्वायर्ड साईड आहे ती. तर हा असेल एफ टी साइन ऑफ थिटा. समजलं. मग आता इथं मिस्टेक व्हायला नको, व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर साईन इथं कॉस तिथं चेंज करून दिला गेलं. बर, आता हे समजलंय तुम्हाला. मग अशा भरपूर फिगर्समध्ये आपल्याला व्हेक्टरचे रिझॉल्युशन करावं लागतं. रिझॉल्युशन ऑफ ए व्हेक्टर हा स्पेशल टॉपिक 11वी मध्ये मी अगदी व्यवस्थितपणे शिकवलेला आहे. आय नो इट वेल. ओके. मग ह्या एफटीचे हा अँगल थिटा का बरं आला, हा इकडचा थिटा असतो म्हणून हा थिटा आला, हा थिटा आहे म्हणून हा थिटा आला. ऑपोजिट अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल इन मेजर. ओके. मग ह्या एफटीचे दोन कॉम्पोनंट आहेत, एफ टी साइन थिटा अलॉंग हॉरिझॉन्टल अँड एफ टी कॉस थिटा अलॉंग व्हर्टिकल. हा एफ टी कॉस थिटा आहे, हा पण एफ टी कॉस थिटा आहे, हा एफ टी साइन थिटा आहे, हा एफ टी साइन थिटा आहे. बर, आता ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ही ऍक्च्युअल मध्ये अशी सर्क्युलर आहे, ही अशी सर्क्युलर आहे. आता हे जर सर्कल आपण विचार केला, ऍक्च्युअली हे पाणी असं फुल 3D मध्ये विचार केला, 3 डायमेन्शनल फिगरचा, तर आपल्याला हे सर्कल जे आहे याला, या लिक्विडला हाईट, राइज ऑफ लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी, हे वरती खेचायला कोण रिस्पॉन्सिबल आहे, टी कॉस थिटा रिस्पॉन्सिबल आहे. कोण, टी कॉस थिटा. आणि त्याची लेंथ किती, 2 पाय आर, नथिंग बट सर्कम्फरन्स. हे सांगतोच मी आता परत. तर टी कॉस थिटा इंटू 2 पाय आर, टोटल फोर्स हा झाला, अपवर्ड फोर्स, टोटल अपवर्ड फोर्स, टी कॉस थिटा इंटू 2 पाय आर. आता हे पण कसं असेल ते मी सांगतोच, लक्ष द्या. तर बघा, हे समजलं तुम्हाला, वेक्टर नोटेशन्स वगैरे सर्व हे परत एकदा येणारच आहे. ते हे इथे येणार आहे, कसं घ्यायचं, का बरं आलं हे मी अगोदर फिगर ड्रॉ केली म्हणून सांगायला लागून गेलो होतो. ओके. आता बघा, एकदम सिंपल आहे हे पण. वेन अ ग्लास कॅपिलरी ट्यूब म्हणजे काचेची कॅपिलरी ट्यूब इज डीप्ड म्हणजे बुडवली, डीप्ड इनटू अ लिक्विड, देन द लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी. इथे शॉर्ट मध्ये लिहिले मी. तर कॅपिलरी मध्ये हे लिक्विड वरती चढतं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने. अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने ते चढतं. हेन्स द वेट ऑफ लिक्विड. आता एवढं जे लिक्विड आहे, लिक्विड कॉलम, त्याचं जे वजन असेल, वेट ऑफ लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड ऑपोजिट टू द कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हा जो कॉम्पोनंट ऑफ फोर्स आहे ड्यू टू सरफेस टेन्शन, हे दोघं कॉम्पोनंट ऑफ फोर्स आहे. पण हा खरा मेन एफ टी कॉस थिटा जो कॉम्पोनंट आहे, फोर्स component of force, hence the liquid of the hence the weight of the liquid. ह्या लिक्विडचं वेट जे आहे ते कोणाच्या इक्वल अँड ऑपोजिट असेल, कारण वेट हा वेक्टर आहे, त्याला डायरेक्शन आहे. वेट हे खालच्या डायरेक्शनने असतं आणि हे हा कॉलम जो आहे, लिक्विड कॉलम, तो वरती आहे, त्याला इक्वल अँड ऑपोजिट बॅलन्स केलेले आहे. कोणत्या कॉम्पोनंटने, म्हणजे वेटला. या वेटला कोणी बॅलन्स केलंय, एफ टी कॉस थिटा. आता हे एफ टी कॉस थिटा, इथं असा जो रिंग असेल त्या प्रत्येक ठिकाणी हे एफ टी कॉस थिटा असतील ॲट ईच अँड एव्हरी पॉइंट. आणि त्या सगळ्यांचं टोटल ही येणार आहे, ती बघणार आपण नंतर. तर हे जे फोर्स आहेत एफ टी कॉस ऑफ थिटा कॉम्पोनंट जो आहे, तर एफ टी कॉस थिटा
ड्यू टू सरफेस टेन्शन. दिस इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला, कारण हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल सर्क्युलर असेल, सर्कलवरील ईच अँड एव्हरी पॉईंट असेल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, कारण ही सिलेंड्रिकल आहे. बरं, लेंथ ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स 2πr. लेंथ ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी म्हणजे कॅपिलरीच्या आतमध्ये लिक्विडच्या जो कॉन्टॅक्ट आहे त्याची लेंथ किती? ही लेंथ इज नथिंग बट सर्कम्फरन्स, परिघ. आणि परिघाचा फॉर्म्युला काय? 2πr. r इज द रेडियस ऑफ कॅपिलरी. मग त्याची लेंथ किती येणार? 2πr. बघा, लक्षात ठेवा, इथं लागणारे लेंथ, द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स 2πr. लेट. आता इथं मी शॉर्ट लिहिलेलं आहे कारण ते बसणार नव्हतं, ऍडजस्ट होणार नव्हतं, म्हणून मी बघा लेट हे सांगायचे तुम्हाला. r इज इक्वल टू काय? रेडियस ऑफ कॅपिलरी. h मीन्स व्हॉट? राइज ऑफ लिक्विड लेवल inside the capillary. T means surface tension of the liquid. Rho is the density of the liquid. G is the acceleration due to gravity. असं लिहायचं. बघा, R काय? रेडियस. H काय? T काय? Rho काय? G काय? हे सगळे लिहायचे लेट करून. हा पॉइंट मी इथं शॉर्ट मध्ये केलेला आहे, जागा मिळण्याची शक्यता कमी होती म्हणून हा पॉइंट तो राईट डाऊन करायचा. बरं, समजलं. मग लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी, कॅपिलरीच्या आतमध्ये जे लिक्विड आहे आणि कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याची लेंथ ही किती असेल? इज नथिंग बट सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr. मग द फोर्स Ft ऍक्ट्स टँजेन्शियली ऑन युनिट लेंथ ऑफ लिक्विड. बघा, मेन पॉइंट आता स्टार्ट झाला. हा Ft कसा ऍक्ट होतो? टँजेन्शियली. या सर्कलला तो कसा आहे? टँजेन्शियल आहे. Ft acts tangentially on unit length of liquid surface which is in contact with the wall of the capillary. कोणत्या सरफेसला? लिक्विड सरफेसला. which is in contact with the capillary. या कॅपिलरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या लिक्विडला टँजेन्शियली हा ऍक्ट होणार आहे. मग Ft इज इक्वल टू T इंटू 2πr. किती असेल मग हा फोर्स? Ft इंटू T इंटू 2πr. जर या लिक्विडचं सरफेस टेन्शन T आपण कन्सिडर केलं आणि लेंथ किती असेल? 2πr इतकी लेंथ असेल. आता हा फॉर्म्युला कुठून आणला असा तुमच्या डोक्यात चालू असेल, पण बघा, आपण जो फॉर्म्युला 1 शिकलो त्याच्यावरूनच पुढे सरकत असतो किंवा मागचे फॉर्म्युले बॅक नॉलेज वापरलेलं असतं. आता सरफेस टेन्शनच्या डेफिनेशन मध्ये आपण शिकलो होतो. बघा, डेफिनेशन काय आहे सरफेस टेन्शनची? फोर्स पर युनिट लेंथ. मग आपल्याला फोर्स पाहिजे असेल तर T इंटू L. दिस इम्प्लाइज दॅट, याचाच अर्थ असा की फोर्स इज इक्वल टू T इंटू L. आता L किती लेंथवर ऍक्ट होतोय? हा सर्व सर्कल मध्ये आहे, म्हणजे L ही नथिंग बट सर्कम्फरन्स आहे. 2πr इंटू T. समजलं? मग हे कसं आलं? असं आलं. म्हणून प्रत्येक फॉर्म्युला कुठून आला ही मेन गोष्ट आहे लक्षात, कारण झालेलं असतं पण आपल्याला नवीन वाटतं. बुकवाले डायरेक्ट टू डायरेक्ट यूज करतात, म्हणून त्यांना असं वाटतं की सगळी मुलं मागचं लक्षात ठेवतात, समजलेलं आहे. बरोबर? बरं, हा Ft किती आहे? T इंटू 2πr. कसा आला समजला मग? असा. बरं, Ft कॅन बी रिझॉल्व्ड इंटू 2 कॉम्पोनेंट्स. Ft चे 2 कॉम्पोनेंट्स मध्ये रिझोल्यूशन म्हणजे तुकडे बनवू शकतो. कोणते कोणते? Ft cos थिटा अपवर्ड डायरेक्शन आणि Ft sin थिटा अलॉंग हॉरिझॉन्टल. या Ft चे 2 कॉम्पोनेंट बनवले आपण, पार्ट बनवले. Ft cos थिटा व्हर्टिकल अपवर्ड आणि Ft sin थिटा हॉरिझॉन्टल. बरोबर? आता या दोघांमध्ये हा कॉम्पोनेंट Ft cos थिटा मेन आहे, Ft sin थिटा काही कामाचा नाहीये. किंवा हे जे लिक्विड चढलेलं आहे वरती असं, तर ते खास या
कंपोनेंट मुळे आहे, हा बॅलन्स करतो या वेटला, हा काहीच करत नाही. आता बघूया, व्हर्टिकल कंपोनेंट इज इफेक्टिव्ह. व्हर्टिकल कंपोनेंट हा परिणामकारक आहे. तोच कारणीभूत आहे एफ टी कॉस थिटा. कोणाला? इथलं लिक्विड इथं वरती चढवायला. हॉरिझॉन्टल कंपोनेंट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिलरी राईज. हा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आडवं ताणण्याचे काम करतो, तो कॅपिलरी राईज मध्ये हेल्प करत नाही. कॅपिलरी राईज म्हणजे पाणी वरती चढायला हा एफ टी कॉस थिटा रिस्पॉन्सिबल आहे, बट नॉट एफ टी साइन थिटा. ओके. व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन लिक्विड कॉलम. आता हा व्हर्टिकल कॉलम, व्हर्टिकल फोर्स जो आहे एफ टी मध्ये दोन आहे, एक एफ टी कॉस थिटा आणि एफ टी साइन थिटा. मग हा फोर्स जो आहे व्हर्टिकल फोर्स टोटल किती, टोटल त्या याच्यावरचा तो फाइंड करायचा. बघा, फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे युनिट लेंथला, ही युनिट लेंथ आहे, तिला इतका फोर्स आहे, तर टोटल लांबीला किती, टोटल लेंथला किती, कसं काढणार? मल्टिप्लाय करायचं. फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे युनिट लेंथला इतका फोर्स. जसं 10 पेनची किंमत किती, एका पेनची 2 रुपये, तर 10 पेनची काय करणार तुम्ही, 2 × 10 म्हणजे 2 × 10 करणार, 20, म्हणजे टोटल कॉस्ट आपल्याला मिळते. तसा प्रकार आहे. फोर्स पर युनिट लेंथ इंटू सरकम्फरन्स. सरकम्फरन्स किती आहे, 2πr. समजलं? हा एफ टी व्हर्टिकल, व्ही फॉर व्हर्टिकल, टेंजेन्शियल फोर्स व्हर्टिकल. तर आता टी कॉस थिटा इंटू 2πr. आता हा टी कॉस थिटा कसा आला, बरोबर? तर हा जो आलेला आहे तो असा आलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवणे. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे आताच सांगितलं मी पेनचं एक्झाम्पल, की हे सर्कल आहे, या एवढ्या युनिट लेंथ साठी एवढा फोर्स असेल, तर एवढी पूर्ण लेंथ वरती खेचून ठेवायला लागणारा फोर्स किती? तर मग प्रत्येक वेळेला टी कॉस थिटा, टी कॉस थिटा, हा टी कॉस थिटा आहे एक, दुसरा बी टी कॉस थिटा, तिसरा पण टी कॉस थिटा, प्रत्येक टी कॉस थिटा, आणि असे किती आहेत, 2πr इतके लेंथ मध्ये आहेत. म्हणून ते टी कॉस थिटा इंटू 2πr. टोटल व्हर्टिकल फोर्स, टोटल व्हर्टिकल फोर्स एफ टी व्हर्टिकल काय असेल, टी कॉस थिटा इंटू 2πr. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. हे लक्षात ठेवा, हे समजणे फार गरजेचे आहे, तरच आपलं पुढचं सोपं जाईल. अजून दुसरी गोष्ट, ही एक पहिली गोष्ट संपली. आता दुसरी गोष्ट अशी आहे, अपवर्ड फोर्स बॅलन्सेस वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी. हाच जो अपवर्ड फोर्स आहे, हा वरती खेचणारा जो फोर्स आहे, हा टोटल टी कॉस थिटा इंटू 2πr, तोच या लिक्विडला तोलून ठेवतो. म्हणजे ह्याचं वेट, या एवढ्या लिक्विडचं इनसाइड द कॅपिलरी, दिस वॉटर कॉलम इनसाइड द कॅपिलरी, त्याला बॅलन्स करतो तो हा फोर्स टी कॉस थिटा इंटू 2πr. मग वेट किती, वेट तर mg ने काढतात. मग मासची व्हॅल्यू काय असते, मासची व्हॅल्यू डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून बनवायची. डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपल्याला मास पाहिजे आहे, तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी किंवा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू व्हॉट, दिस मास इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, म्हणजे व्ही इंटू रो किंवा रो इंटू व्ही. तर व्ही रो ही कशाची व्हॅल्यू आहे, मासची, आणि हा जी जसाच्या तसा. समजलं? तर परंतु व्हॉल्यूम काय असते? आता सिलेंडर 9th 10th मध्ये तुम्हाला वृत्तचिती झाली असेल. वृत्तचिती म्हणजे सिलेंडरचे व्हॉल्यूम काढणे. हा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया πr² आहे, आणि याची एवढी हाईट आहे.
तर व्हॉल्यूम किती असते? हा सर्क्युलर एरिया बेसच्या पाय स्क्वेअर याने हाईट एच आहे, तर व्हॉल्यूम किती येते? पाय आर स्क्वेअर एच. बघा याच्या चॅप्टरच्या मागच्या क्लिप्समध्ये प्रेशरमध्ये मी हे समजावलेलं आहे, आठवण यायला पाहिजे. तर व्हॉल्यूम हे पाय आर स्क्वेअर एच असतं. हे व्हॉल्यूमची व्हॅल्यू. रो जसाच्या तसा, जी जसाच्या तसा. लेट इट बी इक्वेशन नंबर 2. आता हे काय काढलं आपण? वेट काढलं ते या फॉर्ममध्ये. दिस इज वेट इन टर्म्स ऑफ हाईट, रेडियस, डेन्सिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये च्या स्वरूपात आपण काढलं वेट. आणि वेट आणि हा फोर्स काय करतो? हा फोर्स ह्या वेटला तोलतो. म्हणजे तो फोर्स आणि हे वेट सेम असायला पाहिजे. म्हणजे हे इक्वल टू हे असलं पाहिजे. इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा. कम्पेअरिंग इक्वेशन 1 आणि 2. बरोबर? हे कम्पेअर करणार बघा. 2 पाय आर टी कॉस थिटा, 2 पाय आर टी कॉस थिटा इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो जी, पाय आर स्क्वेअर एच रो जी. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होऊ शकतं पॉसिबली? पाय कॅन्सल. दिस आर सिंगल आर हिअर रिमेन्स. अगेन विच factor going to cancel? No one. So remaining factor on the left side is 2t cos theta and on right side it is h r rho g. But we want h only, value of h. So what we have to do? This r rho g can be transferred on that side 2t cos theta upon r rho g. या 2t cos theta ला r rho g काय होईल? डिवाइड होईल. आणि हा याच्या फॉर्म्युला h इज द हाईट. ही हाईट फाइंड करायचा. जर ज्या लिक्विडचा आपल्याला सरफेस टेन्शन माहिती, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट माहिती, त्याच्या रेडियस कॅपिलरीची माहिती असते, मेजर करावी लागते ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपने. त्याच्यानंतर डेन्सिटी माहिती, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती, तर याच आपण त्याची फाइंड आउट करू शकतो. किंवा ह्याच फॉर्म्युल्याला टर्न केलंय टी साठी मागच्या वेळेसारखाच, एच आर रो जी अपॉन 2 कॉस थिटा. हा टी एका साईडला घेतला आणि 2 कॉस थिटा आर रो जी मल्टिप्लाय होईल एचला, एच आर रो जी, आणि अपॉन 2 कॉस थिटा डिवाइड होईल. आणि टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. सरफेस टेन्शन फाइंड करायचे असेल, हे माहिती असेल तर हे करता येईल. म्हणजे याच्यामध्ये जितक्या फॅक्ट्स आहेत त्यांच्यापैकी एक फॅक्टर नाही माहिती, बाकी सगळ्या माहिती आहेत, तर आपण फाइंड करू शकतो. रिमेनिंग फॅक्ट वी कॅन कॅल्क्युलेट इट. ओके. आता इथं काय होतं ते अगोदर सांगितलं म्हणून बघा. व्ही फॉर व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड कॉलम राइज्ड इग्नोरिंग मिनिस्कस, कॉन्केव्ह मिनिस्कस इग्नोर करायच्या, म्हणजे गृहीत धरू नका. ऍक्च्युअली जेव्हा प्रॅक्टिकल रिसर्च वगैरेच्या हे येतं तेव्हा मात्र हा इग्नोर करता येत नाही, तो ऍड करावा लागतो. आणि त्याच्यासाठी आपल्या सिलेबसला नाहीये, मागच्या ओल्ड सिलेबसला होतं. इग्नोर नाही करायचा, मग गणतीमध्ये धरावा लागतो तो. पण किती ही हाईट, तर त्याच्यासाठी स्पेशल फॉर्म्युला आहे, पण तो तुमच्या सिलेबसला आता नाही, म्हणून डोंट वरी. तर एम इज द मास ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज. इतकं मास, इतकं लिक्विडचं मास म्हणजे एम. कॅपिलरी राईज म्हणजे कॅपिलरीच्या आतमध्ये. दिस मस्ट बी इक्वल टू, आणि हे मस्ट बी इक्वल टू असेल हे वेट. दिस मस्ट बी इक्वल अँड ऑपोजिट टू द व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. याच्या इक्वल टू असेल. हे सेंटेन्स लिहिलं किंवा डायरेक्ट यूज केलं तुम्ही तरी चालेल. इफ लिक्विड इन द मिनिस्कस इज निग्लेक्टेड देन फॉर इक्विलिब्रियम, मग याला इक्वल करायचे. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 इथपर्यंत द्यायचं. 3 मार्क्सला येऊ शकतं. व्हेरी इम्पॉर्टंट. मागच्या आणि हे दोघांपैकी ॲट अ टाइम दोघं कधीच नाही येणार, दोघांपैकी एक निश्चित येईल. व्हेरी इम्पॉर्टंट. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 3, या इक्वेशनवरून एचचं नातं आर रो टी यांच्याशी कसं आहे? आर हा इन्व्हर्सली आहे, म्हणजे हा कमी असेल तर एच जास्त असेल, हा जास्त असेल तर हा कमी असेल. इन्व्हर्स रिलेशन आहे. तसंच रोचं पण डेन्सिटी जास्त असेल तर एच कमी असेल, डेन्सिटी कमी असेल तर एच जास्त असेल. म्हणजे हलकं लिक्विड जास्त चढेल असा याचा अर्थ आहे. डेन्सिटी कमी.
त्याच्यानंतर एच हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस टेन्शन. इफ सरफेस टेन्शन इज ग्रेटर ऑफ एनी लिक्विड देन द height of the liquid inside the capillary is also more. आता फॉर प्युअर वॉटर, जर आपण प्युअर वॉटर घेतलं, प्युअर म्हणजे कोणतं, पावसाचं पाणी ज्याच्यामध्ये अजिबात सॉल्ट क्षार नाहीत, मग त्याच्यासाठी थिटा हा 0 असतो. मग थिटाची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण तर कॉस 0 किती येतो, 1. मग 1 आणि रो म्हणजे डेन्सिटी, प्युअर वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे काय, पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 सेंटीमीटर लेंथ, 1 सेंटीमीटर ब्रेड्थ आणि 1 सेंटीमीटर हाईट असा जो क्यूब तयार होणार, तर त्या क्यूबचं व्हॉल्यूम हे किती असेल, 1 ग्रॅम त्याचं मास असेल, मास अपॉन व्हॉल्यूम इज द डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम इज द डेन्सिटी. 1 ग्रॅम इतकं मास असेल पर सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर इन लेंथ, 1 सेंटीमीटर इन ब्रेड्थ, 1 सेंटीमीटर इन हाईट असा जो क्यूब तयार होईल त्याची डेन्सिटी ही 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असेल. मग ह्या दोघं व्हॅल्यू आपण 1 1 याच्यात पुटअप केल्या. कॉस थिटाची व्हॅल्यू 1, 1 ने याला मल्टिप्लाय केलं काय होईल, काहीच नाही. रोने 1, मग काय शिल्लक राहील, 2t अपॉन rg. h इज इक्वल टू 2t अपॉन rg. पण आपल्याला t फाइंड करायचा आहे, मग काय करायचं, HRG अपॉन 2. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला प्रॅक्टिकलला यूज केला जातो. नाउ विल स्टॉप हिअर. ओके.